नमस्कार मित्रांनो, टेक्निकल नॉलेजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहे इलेक्ट्रिकल पॉवर आणि ट्रान्समिशन याच्यावरील काही महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे. चला तर सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, जेव्हा ट्रान्समिशन लाईनचे लाईन व्होल्टेज अंदाजे रिकाम्या जागाच्या थ्रेशोल्ड मूल्यापेक्षा जास्त होते तेव्हा यामुळे हवेचे आयनीकरण होते. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी 30 kV. दुसरा प्रश्न आहे, EHV सिस्टम सामान्यतः विजेच्या रिकाम्या जागासाठी वापरली जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ट्रान्समिशन. EHV सिस्टम सामान्यतः विजेच्या ट्रान्समिशनसाठी वापरली जाते. तिसरा प्रश्न आहे, रिकामी जागा कंडक्टरचा वापर व्यावसायिक ट्रान्समिशन लाईनसाठी केला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम कंडक्टरचा वापर हा व्यावसायिक ट्रान्समिशन लाईनसाठी केला जातो. चौथा प्रश्न आहे, कोअरच्या तुलनेत ट्रान्समिशन कंडक्टरच्या पृष्ठभागावर जास्त विद्युत प्रवाह नेतो हे तथ्य रिकामी जागा म्हणून ओळखले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्किन प्रभाव. पाचवा प्रश्न आहे, ट्रान्समिशन लाईनमध्ये कोरोनाची शक्यता रिकामी जागा काळात जास्तीत जास्त असते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दमट हवामान. ज्यावेळेस दमट हवामान असते त्यावेळेस लाईनमध्ये कोरोना इफेक्ट आहे याची शक्यता जास्त असते. सहावा प्रश्न आहे, लोड नसलेल्या स्थितीत ट्रान्समिशन लाईनमध्ये रिकाम्या जागामुळे करंट असतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लाईनच्या कॅपॅसिटन्समुळे. सातवा प्रश्न आहे, ट्रान्समिशन लाईनच्या व्होल्टेज रेग्युलेशनसाठी संख्यात्मक किंमत रिकामी जागा असावी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कमी. ट्रान्समिशन लाईनच्या व्होल्टेज रेग्युलेशनसाठी संख्यात्मक किंमत जी आहे ती कमी असावी लागते. आठवा प्रश्न आहे, 132 kV ट्रान्समिशन लाईनसाठी कोणत्या प्रकारचे इन्सुलेटर वापरले जातात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सस्पेन्शन इन्सुलेटर. 132 kV ट्रान्समिशन लाईनसाठी सस्पेन्शन इन्सुलेटर वापरले जातात. नववा प्रश्न आहे, IE नियमानुसार उच्च व्होल्टेज लाईनसाठी जमिनीच्या वरच्या सर्वात कमी कंडक्टरचे अंतर किती असावे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 20 फूट. दहावा प्रश्न आहे, वातावरणाची भौतिक स्थिती, कंडक्टरच्या पृष्ठभागाची स्थिती आणि कंडक्टर आणि लाईन व्होल्टेज किमतीमधील अंतर रिकाम्या जागाच्या उत्पादनासाठी जबाबदार आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कोरोना. वातावरणाची भौतिक स्थिती आणि कंडक्टरच्या पृष्ठभागाची स्थिती, कंडक्टर आणि लाईन व्होल्टेज किमतीमधील अंतर कोरोनाच्या उत्पादनासाठी जबाबदार आहेत. 11वा प्रश्न आहे, त्वचेचा प्रभाव रिकाम्या जागावर अवलंबून असतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व. कोरोना इफेक्ट हा कंडक्टरचा आकार, पदार्थाचा प्रकार आणि कंडक्टरचा व्यास या सर्वांवर अवलंबून असतो. 12वा प्रश्न आहे, मोह रिलेला रिकाम्या जागासाठी प्राधान्य दिले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बी आणि सी दोन्ही. अतिरिक्त उच्च व्होल्टेज आणि अल्ट्रा उच्च व्होल्टेज. 13वा प्रश्न आहे, ट्रान्समिशन लाईनसाठी स्टीलचे खांब रिकाम्या जागापासून संरक्षित करणे आवश्यक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व. दिमक, फसवणूक आणि धूप. 14वा प्रश्न आहे, लोड डिस्कनेक्ट केल्यावर लांब ट्रान्समिशन लाईनच्या रिसिव्हिंग एंडवरील व्होल्टेज सेंडिंग एंड व्होल्टेजच्या वर वाढते. या घटनेला रिकाम्या जागा असे म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फेरांटी प्रभाव. 15वा प्रश्न आहे, भारतात घरगुती कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या 3 फेज AC सप्लायची फ्रिक्वेन्सी रिकाम्या जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए 50 हर्ट्झ. 16वा प्रश्न आहे, DC पेक्षा ACचा मुख्य फायदा रिकाम्या जागा हा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सोपी साठवण. 17वा प्रश्न आहे, 11 kV HT ओव्हरहेड कंडक्टर खांबावर सरळ चालू ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचे इन्सुलेटर वापरले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पिन प्रकारचे इन्सुलेटर. 18वा प्रश्न आहे, उच्च व्होल्टेज 33 kVच्या पुढे ट्रान्समिशनसाठी खालीलपैकी
काय वापरला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सस्पेन्शन प्रकारचे इन्सुलेटर. 33 kVच्या पुढे जे आहे ट्रान्समिशन लाईनसाठी सस्पेन्शन प्रकारचे इन्सुलेटर वापरतात. 19वा प्रश्न आहे ओव्हरहेड कंडक्टरमुळे खांबावरील ताणाच्या विरुद्ध दिशेने वापरल्या जाणाऱ्या सपोर्टिंग वायरला रिकामी जागा असे म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्टे वायर. ओव्हरहेड कंडक्टरमुळे खांबावरील ताणाच्या विरुद्ध दिशेने वापरल्या जाणाऱ्या सपोर्टिंग वायरला स्टे वायर असे म्हणतात. 20वा प्रश्न आहे लाईव्ह कंडक्टरला धरून ठेवण्यासाठी ओव्हरहेड लाईनमध्ये लाईन इन्सुलेटर वापरण्याचे उद्दिष्ट काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कंडक्टरपासून पोलपर्यंत लिकेज करंट रोखणे. 21वा प्रश्न आहे ट्रान्समिशन लाईनची कार्यक्षमता. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लोड पॉवर फॅक्टरच्या वाढीसह वाढते. ट्रान्समिशन लाईनची जी कार्यक्षमता आहे ती लोड पॉवर फॅक्टरच्या वाढीसह वाढते. 22वा प्रश्न आहे कोरोनाचा प्रभाव रिकाम्या जागाने कमी केला जाऊ शकतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कंडक्टरमधील योग्य अंतर. कोरोनाचा जो प्रभाव आहे तो कंडक्टरमधील योग्य अंतरने कमी केला जाऊ शकतो. 23वा प्रश्न आहे तुम्ही कोरोनाचा प्रभाव कसा कमी करू शकता? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए कंडक्टरचा वापर आणि ACSR कंडक्टरमध्ये योग्य अंतर ठेवून. 24वा प्रश्न आहे ओव्हरहेड लाईन सिस्टममध्ये त्रुटीच्या घटनेची टक्केवारी किती आहे? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी 30 ते 40%. 25वा प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय कोरोनाचा गुणधर्म नाही? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी अश्रव्य. 26वा प्रश्न आहे कोरोनाचे नुकसान रिकाम्या जागावर अवलंबून नाही. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी कंडक्टर पदार्थ. 27वा प्रश्न आहे ट्रान्समिशन लाईनमधील खांबापासून कंडक्टर वेगळे करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डिस्क इन्सुलेटर. 28वा प्रश्न आहे कोरोनामुळे ओझोनची उपस्थिती रिकाम्या जागा विद्युत प्रणालीवर परिणाम करते. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी कंडक्टरला कोरडे करून. 29वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते घटक कोरोनासाठी जबाबदार आहे? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी अनियमित आणि खडबडीत पृष्ठभाग. 30वा प्रश्न आहे कोरोना रिकाम्या जागा व्होल्टेजवर होतो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी ब्रेकडाऊन व्होल्टेजपेक्षा कमी. कोरोना इफेक्ट जो आहे तो ब्रेकडाऊन व्होल्टेजपेक्षा कमी व्होल्टेज असल्यावर होतो. 31वा प्रश्न आहे जर दोन कंडक्टरमधील अंतर कमी असेल तर कंडक्टरच्या पृष्ठभागावरील इलेक्ट्रोस्टॅटिक दाब वाढण्याचा परिणाम. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कोरोना तयार होतो. 32वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती मोटर ट्रान्समिशन लाईनच्या शेवटी व्होल्टेज नियंत्रित करण्यासाठी तिचे एक्सायटेशन बदलून वापरली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिंक्रोनस मोटर. सिंक्रोनस मोटर ही ट्रान्समिशन लाईनच्या शेवटी व्होल्टेज नियंत्रित करण्यासाठी तिचे एक्सायटेशन बदलून वापरली जाते. 33वा प्रश्न आहे जर तुम्ही इन्सुलेटरचा आकार वाढवला तर ज्या व्होल्टेजवर कोरोना होतो तो वाढतो तर त्या. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कोरोनाचा प्रभाव कमी होतो. जर तुम्ही इन्सुलेटरचा आकार वाढवला तर ज्या व्होल्टेजवर कोरोना होतो तो वाढतो तर त्या कोरोनाचा प्रभाव कमी होतो. 34वा प्रश्न आहे प्रायमरी ट्रान्समिशनमध्ये विद्युत सप्लाय लोड केंद्रापर्यंत रिकाम्या जागाद्वारे प्रसारित केला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 3 फेज 3 वायर. 35वा प्रश्न आहे ट्रान्समिशन लाईनमध्ये 6 कंडक्टर वापरल्यास त्याला रिकाम्या जागा असे म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी डबल सर्किट लाईन. ट्रान्समिशन लाईनमध्ये 6 कंडक्टर वापरल्यास त्याला डबल सर्किट लाईन असे म्हणतात. 36वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते संरक्षक उपकरण ट्रान्समिशन लाईनमध्ये वापरले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लाइटनिंग अरेस्टर.
37वा प्रश्न आहे, जेव्हा ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनची लांबी 150 किलोमीटरपेक्षा जास्त असते आणि लाईन व्होल्टेज 100 kV पेक्षा जास्त असते तेव्हा ती रिकामी जागा म्हणून मानली जाते. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, लांब ट्रान्समिशन लाईन. 38वा प्रश्न आहे, कंट्रोल कॅबिनेटमध्ये वापरलेली ॲल्युमिनियम बसबार आयताकृती क्रॉस सेक्शनची असावी ज्याची करंट घनता रिकामी जागापेक्षा जास्त नसेल. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 800 अँपिअर पर स्क्वेअर इंच पेक्षा जास्त नसेल. 39वा प्रश्न आहे, ओव्हरहेड इन्सुलेटरसाठी सर्वात सामान्यतः वापरले जाणारे पदार्थ रिकामी जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, पोर्सिलिन. ओव्हरहेड इन्सुलेटरसाठी सर्वात सामान्यतः वापरले जाणारे पदार्थ हे पोर्सिलिन आहे. 40वा प्रश्न आहे, फीडरचा आकार प्रामुख्याने रिकामी जागावर आधारित आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लोड करंट. फीडरचा जो आकार आहे तो लोड करंटवर डिपेंड असतो. 41वा प्रश्न आहे, लांब ट्रान्समिशन लाईनचे व्होल्टेज रेटिंग रिकामी जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी, अबव 100 kV. लांब ट्रान्समिशन लाईनचे व्होल्टेज रेटिंग हे 100 kV पेक्षा जास्त असते. 42वा प्रश्न आहे, कंडक्टरला स्लॉटमधून बाहेर येण्यापासून रोखण्यासाठी कोणती सामग्री वापरली जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बांबू. 43वा प्रश्न आहे, इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन लाईनचे लाईव्ह कंडक्टर पडले आणि जमिनीला स्पर्श केल्यास खालीलपैकी कोणती घटना घडेल. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, करंट पृथ्वीकडे वाहतो. 44वा प्रश्न आहे, ट्रान्समिशन लाईन केबलमध्ये चार्जिंग करंट रिकामी जागा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, व्होल्टेजला 90 अंशाने लीड होते. 45वा प्रश्न आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक हस्तक्षेपामुळे कमी फ्रिक्वेन्सी आणि उच्च फ्रिक्वेन्सीच्या गडबडीच्या समाधानकारक डिस्चार्जसाठी पॅनल एकमेकांशी रिकामी जागा जोडलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बॉन्डिंग ब्रेड. 46वा प्रश्न आहे, भारतातील बहुतांश उच्च व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन्स रिकामी जागा आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ओव्हरहेड. 47वा प्रश्न आहे, जेव्हा शहरापासून एखादे क्षेत्र रिसिव्हिंग स्टेशनशी लाईननी जोडलेले असते तेव्हा त्याला रिकामी जागा म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सेकंडरी ट्रान्समिशन. 48वा प्रश्न आहे, सर्व अर्थ वायर आणि अर्थ सातत्य साधारणपणे खालीलपैकी कोणत्या पदार्थाने बनते. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, गॅल्वनाइज्ड स्टील. 49वा प्रश्न आहे, कमी व्होल्टेजवर वीज निर्मिती आणि उच्च व्होल्टेजवर वीज पारेषण करण्याचे मुख्य कारण रिकामी जागा हे आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी, जनरेटरची इन्सुलेशन किंमत व्होल्टेजसह वाढते. 50वा प्रश्न आहे, विद्युत उपकरणामध्ये मुख्य भूमिका रिकामी जागापासून संरक्षण करणे हे आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी, विद्युत कंडक्टर. 51वा प्रश्न आहे, शेवटच्या खांबानंतर विस्तारित केबलचा काय उपयोग आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, खांब वाकण्यापासून रोखण्यासाठी. 52वा प्रश्न आहे, 3 फेज स्टार कॉन्फिगरेशन मोटरमध्ये रिकामी जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 3 गरम वायर, 1 न्यूट्रल आणि 1 ग्राउंड वायर. 53वा प्रश्न आहे, सुरक्षिततेच्या आई नियमानुसार स्वीकार्य फ्रिक्वेन्सी फरक किती आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए, 3%. 54वा प्रश्न आहे, ट्रान्समिशन सिस्टममधील फीडर रिकामी जागा वीज पाठवते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वितरकाला. 55वा प्रश्न आहे, लांब अंतरांचे पॉवर ट्रान्समिशन रिकामी जागावर केले जाते. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए, उच्च व्होल्टेज. 56वा प्रश्न आहे, पॉवर ट्रान्समिशनमधील टॉवरचे कार्य रिकामी जागा याला आधार देणे आहे.
या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी, सक्रिय कंडक्टर आणि ग्राउंड दरम्यान पुरेशी क्लिअरन्स राखणे. 57वा प्रश्न आहे, वीज वितरण खांबासाठी वापरल्या जाणाऱ्या इन्सुलेटर रिंग कशापासून बनविल्या जातात? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी, सिरेमिक. 58वा प्रश्न आहे, शॉर्ट ट्रान्समिशन लाईनवरील फेज फॉल्टसाठी रिकाम जागा प्राधान्य दिले जाते. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी, प्रतिक्रिया प्रकाराला. 59वा प्रश्न आहे, सामान्यतः हाय टेन्शन ट्रान्समिशन लाईनच्या सुरुवातीस वापरल्या जाणाऱ्या कनेक्शनचा प्रकार रिकाम जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए, डेल्टा स्टार. 60वा प्रश्न आहे, रिकाम जागापासून संरक्षण करण्यासाठी स्टीलच्या पोलला रंगविले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, गंज. गंजपासून संरक्षण करण्यासाठी स्टीलच्या पोलला रंगविले जाते. 61वा प्रश्न आहे, युटिलिटी पोल हा स्तंभ किंवा पोस्ट आहे ज्याचा उपयोग खालीलपैकी कशाचे समर्थन करण्यासाठी केला जातो? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ओव्हरहेड पॉवर लाईन्स, फायबर ऑप्टिक केबल्स आणि रस्त्यावरील दिवे. 62वा प्रश्न आहे, कोरोनाचा एक तोटा रिकाम जागा हा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पॉवर लॉस. 63वा प्रश्न आहे, त्वचा परिणाम ही घटना खालीलपैकी कशामध्ये आढळते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, धातूचे संचालन. 64वा प्रश्न आहे, कोणत्या व्होल्टेजवर सस्पेन्शन प्रकारचा इन्सुलेटर वापरला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 33 kV. 65वा प्रश्न आहे, पिन टाईप इन्सुलेटर रिकाम जागापेक्षा जास्त व्होल्टेजसाठी वापरला जात नाही. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, 33 kV. 66वा प्रश्न आहे, कोरोना 2 ट्रान्समिशन वायर्समध्ये होतो जेव्हा ते. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी, उच्च संभाव्य फरक असतो तेव्हा. 67वा प्रश्न आहे, वर कोरोना साजरा केला जातो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए, ट्रान्समिशन लाईनमध्ये फक्त एसीवर कोरोना साजरा केला जातो. 68वा प्रश्न आहे, बसबारमध्ये वापरलेला धातू रिकाम जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ॲल्युमिनियम. 69वा प्रश्न आहे, ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन लाईन्समध्ये केबलचा फायदा कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गजबजलेल्या भागात वापरले जाऊ शकते. 70वा प्रश्न आहे, ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनमधील फॉल्टचा सर्वात सामान्य प्रकार कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सिंगल लाईन ते ग्राउंड फॉल्ट. 71वा प्रश्न आहे, हेडलाईनवरील ड्रायव्हर्सना जोडणारे स्लीव कोणत्या धातूचे बनलेले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कंडक्टरचा धातू. 72वा प्रश्न आहे, ट्रान्समिशन लाईनमधील सबस्टेशनवर 3 फेज ट्रान्सफॉर्मरचे कोणते कनेक्शन केले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्टार डेल्टा. ट्रान्समिशन लाईनमधील सबस्टेशनवर 3 फेज ट्रान्सफॉर्मरचे स्टार डेल्टा कनेक्शन केले जाते. 73वा प्रश्न आहे, ओव्हरहेड लाईनमध्ये स्टीलचे ट्यूबलर पोल किती अंतरावर वापरले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 50 ते 80 मीटर. 74वा प्रश्न आहे, सिद्धी HT रेषाच्या खांबावर कोणत्या प्रकारचे इन्सुलेटर स्थापित केले जातात? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी, निलंबन इन्सुलेटर. 75वा प्रश्न आहे, स्टे वायरमध्ये कोणत्या प्रकारचे इन्सुलेटर वापरले जाते? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए, अंड्यांचा प्रकार. 76वा प्रश्न आहे, उच्च व्होल्टेज वाढीपासून उपकरणांचे संरक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणते सर्वात योग्य आहे? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ओव्हरहेड. 77वा प्रश्न आहे, सेवा लाईनसाठी खालीलपैकी कोणत्या खांबाचा वापर करण्यास प्राधान्य दिले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, RCC.
78वा प्रश्न आहे, क्रॉस हात खांबाला निश्चित केले आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, इन्सुलेटर निश्चित करा. 79वा प्रश्न आहे, रेल्वे प्रवासी कोच लाइटिंग आणि टॅन सेवासाठी वीज पुरवठा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, थेट प्रवाह. 80वा प्रश्न आहे, 3 फेज 4 वायर प्रणालीसाठी पृथ्वी न्यूट्रल वायरचा रंग आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, काळा. 81वा प्रश्न आहे, रस्त्यावरील खालच्या आणि मध्यम रेषाच्या जमिनीची किमान मंजुरी आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 19 फूट. 82वा प्रश्न आहे, उच्च व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनमध्ये सर्वात वरचा कंडक्टर असतो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी, पृथ्वी कंडक्टर. 83वा प्रश्न आहे, साधारणपणे बस बारसाठी वापरले जाणारे साहित्य आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, ॲल्युमिनियम. 84वा प्रश्न आहे, EHV ट्रान्समिशन सिस्टममध्ये बंडल कंडक्टर प्रदान करतात. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, कमी व्होल्टेज ग्रेडियंट. 85वा प्रश्न आहे, एक कॅपॅसिटर पुरवठा लाईनवर क्रमाने जोडलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए, पॉवर फॅक्टर वाढवा. पॉवर फॅक्टर वाढवण्यासाठी कॅपॅसिटर पुरवठा लाईनवर जोडलेला असतो. 86वा प्रश्न आहे, RCC टॉवरची लाईन व्होल्टेज सामान्यतः असते. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी, 11 kV ते 33 kV पर्यंत. 87वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता इन्सुलेटर EHV ट्रान्समिशनमध्ये वापरला जातो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी, डिस्क इन्सुलेटर. 88वा प्रश्न आहे, हलक्या हीटिंग परिस्थितीत ट्रान्समिट एंड घोषला ट्रान्समिशनचा रिसिव्हर एंड बोल्ट आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अधिक. 89वा प्रश्न आहे, सस्पेन्शन प्रकारचे इन्सुलेटर जोडलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, मालिका. 90वा प्रश्न आहे, ॲल्युमिनियमचे विशिष्ट गुरुत्व आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 2.7 ग्रॅम पर cc. 91वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते तंत्र खालच्या डोक्यावर ऊर्जा उत्पादनासाठी वापरले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रिंग मुख्य वितरण तंत्र. 92वा प्रश्न आहे, थिंबल्स येथे वापरले जातात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, खूप उच्च व्होल्टेजवर. 93वा प्रश्न आहे, 3 फेज 4 वायर सिस्टमसाठी सामान्यतः वापरली जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दुय्यम वितरण. 94वा प्रश्न आहे, विद्युत प्रवाह नेणाऱ्या कंडक्टरवर इन्सुलेशन प्रदान केले आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1 आणि 2 पैकी एक दोन्हींसाठी. 95वा प्रश्न आहे, 132 kV वरील व्होल्टेजच्या प्रसारणासाठी रिकाम जागाचा वापर केला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, स्टील टॉवर. 96वा प्रश्न आहे, AC ट्रान्समिशनसाठी किमान कंडक्टर आवश्यक असतात. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, 3. AC ट्रान्समिशनसाठी किमान 3 कंडक्टर आवश्यक असतात. 97वा प्रश्न आहे, AC ट्रान्समिशनमध्ये चार्जिंग करंटमुळे रिकाम जागा पॉवर लॉस होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सतत. AC ट्रान्समिशनमध्ये चार्जिंग करंटमुळे सतत पॉवर लॉस होतो. 98वा प्रश्न आहे, क्रॉस रोड स्थितीत कमी आणि मध्यम व्होल्टेज ओव्हरहेड लाईनची कोणतीही कंडक्टर वायर जमिनीपासून रिकाम जागा मीटरपेक्षा कमी उंचीवर स्थापित केली जाऊ नये. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 5.791 मीटर पेक्षा कमी उंचावर. 99वा प्रश्न आहे, इमारतीच्या छतावरून कमी आणि
मध्यम व्होल्टेजच्या कंडक्टर वायरची उभी क्लिअरन्स मीटरपेक्षा कमी नसावी. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी 2.439 मीटर. 100वा प्रश्न आहे, पॉवर जनरेशन स्टेशनला अल्टरनेटरच्या रिड्युसिंग ट्रान्सफॉर्मरला जोडणाऱ्या लाईनला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी मुख्य फीडर.